ब्रेकिंग न्यूज आहे ती आपण पाहूया। आमदार सुरेश धस थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे। बीड हत्या प्रकरणासंदर्भात चर्चेसाठी धस फडणवीसांना भेटणार आहेत। तर सीआयडी तपासामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप धस यांनी केलेला आहे। तसंच वाल्मिक कराड हा शरण आला असला तरी त्याच्यावर कारवाई करा हे आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार असं धस म्हणाले। तर उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती या प्रकरणी करा अशी मागणी सुद्धा धस यांच्याकडून केली जाणार आहे। कराड शरण आला असला तरी त्याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। वाल्मिक कराडला शिक्षा झाली पाहिजे असं धस म्हणाले। कराड शरण आला तरी त्याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे असं धस यांनी म्हटलं आणि यासाठी आता धस मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार आहेत। वाल्मिक कराडला शिक्षा झाली पाहिजे, कराड शरण आला असला तरी त्याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे। सुरेश धस थोड्याच वेळात ही मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। बीड हत्या प्रकरणासंदर्भात चर्चेसाठी सुरेश धस फडणवीसांना भेटणार आहेत। सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केलाय। तर जितेंद्र आव्हाड यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद असणार आहे। जितेंद्र आव्हाड थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी कराड हा एवढे दिवस कुठे गायब होता, आज तो हजर झाला, पोलिसांना का सापडला नाही असे सवाल केलेले आहेत। त्या संदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड काही वेळातच पत्रकार परिषद घेत आहेत। तर या दोन महत्त्वाच्या घडामोडी म्हणता येईल। संदीप क्षीरसागर हे सुद्धा सह्याद्रीवर आता दाखल झालेले आहेत। काही दिवसापूर्वी सर्वपक्षीय मोर्चा बीडमध्ये काढण्यात आलेला होता। त्यानंतर सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत। तर आमदार संदीप क्षीरसागर हे सुद्धा सह्याद्रीवर दाखल झाले आहेत। संदीप क्षीरसागर देखील मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत आहेत। तर या दोन महत्त्वाच्या घडामोडी म्हणता येईल। संदीप क्षीरसागर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। दुसरीकडे सुरेश धस सुद्धा फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले। तर बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे, कराड हा शरण आल्यानंतर तिथे काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, थेट आपण जाऊयात बीडमध्ये आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, आत्ता सध्या कराड शरण आल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटत आहेत बीडमध्ये? तर पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात बीडमध्ये। कृष्णा, सध्या वाल्मिक कराड हा शरण आल्यानंतर बीडमध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहेत? तर वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आव्हाडांची पत्रकार परिषद होते, 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। तर दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एकीकडे जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद आहे, दुसरीकडे दोन मोठे नेते जे आहेत ते फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। तर अंजली दमानिया या सुद्धा आता बीडमध्येच आहेत आणि जोपर्यंत कराडला अटक होत नाही तोपर्यंत आपण बीड सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं। तर अंजली दमानिया यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूया। आज त्यांना फायनली अटक झाली आहे। खरंच बरं वाटतंय। जर पुण्यामधनं ते सापडले असतील, 17 तारखेला शेवटचा कॉल त्यांचा पुण्याचा होता, आज 31 तारखेला जर ते पुण्याहूनच मिळाले असतील तर याचा अर्थ ते पुण्यातच होते। आणि मला खरंच हे वाटतंय की आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृह मंत्रालय खरंच कॉम्प्रोमाइज्ड आहे का, हा पहिला प्रश्न पडतो। कॉम्प्रोमाइज्ड आहेत हे सगळे राजकारणी, एकमेकांच्या हातात हात घालून आहेत आणि जसं आपण बघतो त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते। काय हे गुन्हेगारी लोक जर सगळे अशा राजकारण्यांबरोबर संबंध ठेवत असतील तर आपल्याला न्याय कधी मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो। तर वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण आलेला आहे, त्याआधी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष मी दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। तर वाल्मिक कराड स्वतःच्या गाडीनं सीआयडी कार्यालयामध्ये शरण आलेला आहे। स्कॉर्पिओ गाडीमधून तो सीआयडी कार्यालयामध्ये शरण आला। तर वाल्मिक कराड 22 दिवसांनंतर सरपंच हत्या प्रकरणानंतर 22 दिवसांनंतर सीआयडी समोर शरण आलेला आहे। सध्या त्याच्यावर खंडणी प्रकरणातला गुन्हा दाखल आहे आणि हाच खंडणी प्रकरणातला माझ्यावरचा आरोप गुन्हा खोटा आहे असं वाल्मिक कराडचं म्हटलेलं आहे। कराडचं म्हणणं आहे राजकीय द्वेषापोटी या प्रकरणात माझं नाव जोडलं जात आहे असंही वाल्मिक कराडचा दावा आहे। तर वाल्मिक कराड सीआयडीच्या समोर शरण आला त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ देखील या ठिकाणी समोर आणलेला आहे आणि त्यामध्ये या प्रकरणात आपला कोणताही संबंध नाही, खंडणीचं प्रकरण एक खोटं आहे असं म्हटलेलं आहे।